गणपती बाप्पा आले कधी आणि गेले कधी हे कळलंच नाही. नमस्कार मंडळी. आज होतं आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन. म्हणजे 5 दिवसाच्या बाप्पाचं योगायोग असा होता की 5 दिवसाचे बाप्पा हे 7व्या दिवशी गेले. त्याच्यामुळे थोडेसे जास्त दिवस 2 दिवस जास्त मिळाले बाप्पासाठी. सो घरात इतकं प्रसन्न वातावरण असतं त्या दिवशी, तर असं वाटतच नाही काय चांगलंच राहावं असं वाटतं. आणि इतका सुंदर आशीर्वाद देतो आपल्याला. सगळ्यांचा सर्वश्रेष्ठ देव म्हणजे गणपती बाप्पा. सो तो घरात असल्यावरती सगळं काही नीट होतं आणि घर पण एकदम प्रसन्न होतं. मग बाप्पाचं विसर्जन होतं आणि आम्ही चाललेलो विसर्जनाला. तर मला असं विसर्जन असलं की खूप वाईट वाटतं, कारण घर आपलं पूर्ण खाली होतं. कारण त्या दिवशी आम्ही इनमीन 3 माणसं असतो आणि गणपतीत असं वाटतच नाही की आम्ही 3घच जण आहोत. असं वाटतं पूर्ण फॅमिली. इतका सुंदर वाटतं सगळं आणि सगळ्यांनाच असं वाटतं. मग बाप्पाची आरती वगैरे झाली आणि विसर्जनाची वेळ आली तर मनाला धगधग होत होती. पण काय करणार, बाप्पाला पण त्याच्या गावी जायचंच असतं. सो सगळ्यांना ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या गावी जायचं असतं. सो आपण हे काही बोलू शकत नाही. त्याच्यानंतर मग विसर्जन वगैरे झालं गणपती बाप्पाचं सुखरूप आणि मग आम्ही जायला निघालो घरी. सो अशा प्रकारे गणपती बाप्पाचे ब्लॉग पण इथेच संपलं नाही. आता उद्या मी जाणार आहे माहेरी, कारण माझ्या माहेरचा बाप्पा असतो 10 दिवस आणि माझ्या सासूबाईंचा होता बड्डे. सो आम्ही रात्री बड्डे सेलिब्रेशन पण केलं आणि त्यांना असं छोटंसं गिफ्ट दिलं जे की त्यांना हवंच होतं. सो हे गिफ्ट काय असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट.